सांगू शकतात का कोणी? आम्ही ही गोष्ट भंतेजी आयुष्यात चोरली नाही. संस्कार आहेत ना मनावर घडलेले, डोळ्यानं बघितलेले, कानानं ऐकलेले, ते मनावर संस्कार होतात. आणि मनावर संस्कार झाले की संसारी जीवनामध्ये माणूस जशाला तसं वागायचा प्रयत्न करतो. बघा, आदिन्न दानवे रमणी. आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत, शेतकरी आहेत की नाही? तुम्ही सगळे तुम्ही शेतामध्ये निंदायला खुरपायला जाता की नाही? कापूस वेचायला जाता. तुमच्या मनात नाही, तुमच्या ध्यानी नाही, मनी नाही, तुम्ही एवढा तरी कापूस चोरून आणता का नाही? चलता चलता 2 बोंड तरी वर पिता का नाही? आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही. मी चोरी करणार नाही. तुम्ही चोरी केली का? हटकून केली का? मुद्दामून केली का? तुम्हाला चोरीच करायची म्हणून ते याला चांगलं दिसलं, इथं बरं वाटलं, गाड्या आपण हे घेतलंच पाहिजे, माणूस आपोआप चोरी करतो. मग त्यामुळं नुसतं कायेनं वाचेनं म्हणून चालत नाही, तर कायेनं आणि मनानं आपल्याला त्या शीलाचं सांसारिक जीवनामध्ये पालन करायचं. मग आपण असं कधीच करत नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं स्तब्ध बसावं लागल. तुम्ही बुद्धाला हात जोडू नका, बुद्धाला मोमबत्ती लावू नका, अगरबत्ती लावू नका, तुम्ही काहीच करू नका. पण एखाद्या वेळेस ती बुद्ध मूर्ती पुसून मनातल्या मनात तरी त्याचं आचरण करा ना. मी आतापर्यंत हिंसा केली नाही, मी चोरी केली नाही, मी व्यभिचार केला नाही, मी खोटं बोललो नाही, मी आयुष्यात कुणाला स्वतःही पिलो नाही, कुणाला प्यायच्या नादीवी लावलं नाही. आपल्याकडे लोक काय म्हणतात, आम्ही फार आचरण करतो, सकाळी वंदना करतो, दुपारी वंदना करतो, अष्टसिलेचं पालन करतो. आता नुसतं म्हणणं आणि कपाळाला कुंकून लावणं म्हणजे अष्टसिलेचं पालन आहे का? संसारिक जीवनामध्ये आहे का पालन? नाहीये. आपल्याला वास्तविक त्याचं आचरण करावं लागेल, प्रॅक्टिकली. जसं बुद्धानं सांगितलं, साक्षातो भगवता धम्मो संडिट्टिको अकालिको यही पस्सिको उपनय्यको पच्चतं वेदितव्यो वियुहिति. इथंच ना, आकाशाच्या वरचं बुद्धानं नाही ना सांगितलं, जमिनीच्या खालचं बुद्धानं नाही सांगितलं. जमिनीवरचं प्रत्यक्ष दिसणार आणि हातानं शरीरानं स्पर्श होणार बुद्धानं सांगितलं. पण त्याकडे आपलं लक्ष नाही, त्याकडे आपलं ध्यान नाही. आपण फक्त मोहामध्ये एवढं गुरफटून गेलो की त्या मोहामध्ये एवढं गुरफटून गेलो, त्या दुःखामध्ये एवढं गुरफटून गेलो आणि त्यालाच आपण सुख म्हणत राहिलो की मी आज फार सुखी आहे. माणसं सुखी नाहीत. इथं बसलेल्या सगळ्या महिलांनी सांगावं आणि पुरुषांनी सांगावं, सुखी आहेत का बाबा? आहेत का सुखी? इकडे दुखी आहेत का तुम्ही? बघा, हे दुखी नाहीत, तुम्ही सुखी नाहीत. मग आम्ही काय आहेत? पूर्ण सुखी नाहीत, पूर्ण दुखी नाहीत. आम्ही अदुःखी माणसं आहेत. आम्ही समाधानी नाहीत. आम्हाला किती जरी मिळालं तर ते हवं हवंसं वाटतं, आहे की नाही? हे सगळं दुःख आहे ना. हे दुःख उराशी बाळगून आपण घेऊन चाललो, तर आपल्याला कळना हे दुःख आहे. आपण त्याला सुख 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 आहे, सुख आहे मानून त्यामध्ये समाधानी आहेत आणि म्हणतो मी एवढं आचरण करायलो, मी एवढं सगळं काय करायलो, पण माझ्या पदरी दुःखच यायले. त्याचं कारण आहे चित्त, हे मन. बुद्धानं सांगितलं ना, मनोपुबगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदठेनं भासती वा करोती वा ततो तन दुःखमेवती चक्कमेव होतो पदम. त्याला तुकाराम महाराज मराठीत सांगतात. काय सांगतात? सकळ कर्माचे मूळ जाना मन मानवी जीवन मनोमय दुष्ट मने करी भाषण वर्तन तो दुष्ट दुर्जन दुःख भोगे गाडीचे ते चाके धावे बैला मागे दुःख तया मागे धावे तैसे मन करा शुद्ध निर्मळ पवित्र माया देवी पुत्र सांगे जगा. 2500 वर्षापूर्वी अद्वितीय सत्य बुद्धानं सांगितलं, ते तुकारामाने त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलं. आणि मी तुम्हाला सांगत होतो, पंचशील हे चित्तामध्ये ज्या गोष्टी उत्पन्न होतात त्या दुःख आहेत का सुख आहेत का अदुःख आहेत, त्या आपल्यासाठी हितकर आहेत का आपल्यासाठी दुःखकार आहेत, याचं मोजमाप करायचं जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये. तर ती मोजपट्टी म्हणजे पंचशील आहे. बघा, आपण 3ऱ्या प्रकारचं शील, कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही.
मी व्यभिचार करणार नाही, मी कामवासना करणार नाही. मग कामवासना न करत असताना मग डोळ्यानं, कानानं, वाचेनं आणि मनानं काहीच विचार करायचा नाही. ते अनित्य आहे, ते टिकणार नाही आहे. तिथं सुख जरी असेल तर त्या सुखाच्या माग फार मोठं दुःख आहे. आपण हे विचार करीत नाहीत करीत. जे सुख आहे, जे 2 मिनिटाचं सुख आहे, जे डोळ्यानं पाहून सुख मिळतंय, त्यामध्ये आपण रममान होतो. पण अंतःकरणामधून जे सुख आपल्यामध्ये निर्माण होतं त्याकडं मात्र आपण पाठ करतो की आम्हाला ते नको आहे, याची आम्हाला गरज नाही आहे. आज ही धम्म परिषद आहे, तुम्ही वर्गणी जमा करून तुम्ही धम्म परिषद करता ना. बरं, तुम्ही एकाच्या जर घरी गेले समजा एखाद्याच्या, तर घरामध्ये माणूस असताना तुम्ही जर आवाज दिला घरी कोणी आहे का, तर ते माणूस काय म्हणतं बरं? घरी कोणी नाही म्हणतात. नाही हाय म्हणतच नाहीत, मला माहित आहे. मग हे का म्हणतात बरं? एखादा माणूस फोनवर बोलतो, हॅलो कुठपर्यंत आलो आहे, हे हिंग काय इतप्रोक आहे, ते खरं कवच सांगत नाही. त्याला म्हणलेलं असते का तो हटकून खोटं बोल, सांगितलेलं असते का त्याला तो हटकून खोटं बोल नाही. पण चित्तावर जे संस्कार झाले ते उत्पन्न झाले आणि सांगितलं की आपल्याला या माणसाला ठकवण्यासाठी आपल्याला हे बोलावंच लागल, या गोष्टी कराव्याच लागतील. बाई जरी मधात स्वयंपाक करत असेल आणि जर मी बाहेरून जर आवाज दिला किंवा तुम्ही जर आवाज दिला तर घरात कोणी आहे का, तर ती भाकरी करताना बाई म्हणते घरात कोणी नाही, जा पुढे जा. कोण आहे माहित नाही, ती बघत नाही, येत नाही, काहीच करीत नाही. ते त्यांचा द्वेष नाही, त्यांचा गुन्हा नाही. इथं ऐकलं ना, इथून निर्माण झालं. ऐकलं ना, आहेत का, यानं सांगितलेलं असतंय नाही, चल म्हणून टाक नाही. ते संस्कार इथं रुजले पाहिजे. आता ते तुमच्यात माझ्यात रुजणार नाहीत, तर हे लहान लहान मुलं आहेत ना, यांच्यावर संस्कार झाले पाहिजे. सील यांना शिकवलं पाहिजे की नुसतं म्हणायचं नाही, तर याच आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये त्याचं आचरण आपण केलं पाहिजे. मग आपण आचरण करत नाही, आपण फक्त ही अगरबत्ती लावली, बुद्धाला फुलं वाहिले, बुद्धंग नमामि म्हणलं, धम्मंग नमामि म्हणलं, झालं, आमची वंदना झाली आणि भंतेजी आमचा दिवस खूप चांगला गेला. नुसता दिवस चांगला जाऊन संसारिक जीवनामध्ये जमत नाही प्रियजन हो. तर परमसुखाचा आनंद मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपण झटतो कशासाठी? दुःखासाठी. बरं, मी सत्कार घेतला काय नाही घेतला काय, मला सुख आहे का दुःख आहे? तुम्ही माझा सत्कार केला, यामध्ये काय मला सुख आहे? किंवा नाही केला तर काय दुःख आहे का? काहीच नाही. का ते सगळंच सोडून दिलंय ना, ते सगळं सोडून देऊन इकडे आलोत ना. तुम्ही दिलं काय नाही दिलं काय तरी तुमचं कल्याण. नाही तर काही लोक म्हणतात आम्हाला बोलवलं ना, आमचा सत्कार केला ना, याला का परिषद म्हणतात आणि याला काय फलानं म्हणतात. नाही नाही, असं कधीच नाही करायचं. आपल्याला परमसुखाचा आनंद पाहिजे ना, तर मग आपण त्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे, वाईट बोललंच नाही पाहिजे. आपल्याकडे काय आहे, किती चांगला कार्यक्रम झाला याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. याच्यात कमतरता काय आहे, याच्यात काय कमी पडलंय ते शोधतात लोक. काय कमी आहे, काय कमी आहे. बघा आता तुम्हाला 5 मिनिटांना जेवायचं आहे सगळ्यांना. मी बघा येताना उशीर आलो, मला उशीर झाला यायला. काही लोक तिकडे 2च लोक होते, मला वाटतं सकाळी येणाऱ्या लोकांना खिचडी होती, आहे का नाही. आता दुपारी जेवण आहे, संध्याकाळी गायनाचा कार्यक्रम आपल्याला आहे. म्हणजे आपण दिवसभर खाऊन मस्त पाणी पिऊन आपल्याला सगळ्या गोष्टीचा आनंद मिळवायचा आहे. आणि आनंद मिळवतानाही आपल्याला आचरण करायचंय, ते फुकट घ्यायचं नाही. फुकट घ्यायचंय का ते? त्याला साधू साधू तरी म्हणावं लागेल. बाबा तुम्ही चांगलं केलं एवढं तरी तुम्हाला म्हणावं लागेल. फुकट घ्यायला जमणार नाही. फुकट घेतलं तर तुम्हाला त्याचं समाधान संसारिक जीवनामध्ये मिळणार नाही. बघा, जे बुद्धानं पंचशील सांगितलं
ते दुःखमुक्तीचा मार्ग पंचशील बुद्धानं सांगितलं. तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्ही सगळे शेतकरी आहात, शेतात जातात, तर तुमच्याकडे बैलगाडी तर आहेच ना, आहे ना बैलगाडी. बैलगाडी चालवताना तुम्ही बैलाच्या ढोपराच्या मागे काय असतं, एवढी काठी असते, लाकूड, तिला आपण ढकली म्हणतो. त्या बैलगाडी चालवणाऱ्या माणसानं 2 पाय त्या मध्ये सोडलेले असतात त्या गाडीच्या खाली, आणि ते बैलाला इकून ढोसणी मारतो, या पायाने इकून ढोसणी मारतो, ते बैल चरतो. आणि जर जोऱ्यात पळू लागला आणि पुढून वाहन आलं तर त्याला आखडण्यासाठी काय असते, कासरा असतो, कासरा. आणि कासरा जर आखडला तर ते बैल काय करतो, मान वाकडी करून थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण जी ढकली आहे ती ढकली म्हणते तू चलत राह, तू थांबलास की तू या पायावरचा गेलं. आणि ढकलीचं काम संसारिक जीवनामध्ये पंचशील करतं, हे 2500 वर्षापूर्वी बुद्धानं सांगितलं. आता भंतेजीनं बुद्ध स्तुतीमध्ये सांगितलं, सहजीवनाची अमर पंचशीला, बंधुत्व सोपे शिकवी जगाला, एक एक भिक्षू जणू पाठशाळा, पूर्वेस नवधम्म उदयास आला. किती सोपं आहे, पैसे द्यायची गरज नाही, बकरं कोंबडं कापायची गरज नाही, नवस करायची गरज नाही. शुद्ध चित्तानं फक्त आपल्याला आचरण करायचंय आणि शुद्ध चित्तानं आपल्या अंतःकरणामध्ये ते सगळ्या गोष्टी आपल्याला साठवून घ्यायच्या. मग आपण हे आयुष्यात कधीच करत नाही, कधीच करत नाहीत. मला खूप लोक भेटतात बघा. एका गावाला गेलो, आता बोरीचा अध्यक्ष आहे मी, आमचे छत्रपती मानवते आले ते. एका गावाला गेलो, काय म्हणे, तुम्ही एवढी मोठी परिषद घेता म्हणे, आम्हाला खायला देत नाही. आता खायलाच भंतेजीनच करायचं, देसना आहे भंतेजीनच द्यायची, नियोजन आहे भंतेजीनच करायचं, मग तुम्ही काय करायचं म्हणे. तिथं काहीच झालं नाही, एवढ्या दिवस आम्ही पैसा दिला, काही झालं नाही. मानवतीजीला माहित आहे, गेल्या वर्षी 180 भाई पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर 110 आम्ही सभा मंडप उभा केला. हे केवळ लोकांच्या दानातून. लोकांमध्ये श्रद्धा आहे, पण ती श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी ते झिजावं लागतं. हे चंदनाचं लाकूड आहे, नुसतं लाकूड म्हणून चालत नाही, तर त्याला झिजावं लागतं. झिजल्याशिवाय आणि रडल्याशिवाय देखील माय लेकराला दूध पाजत नाही. मग तुम्हाला हे दुःख सहन करताना तुम्ही ते हे दुःख सहन न करता धम्मामध्ये तुम्ही आचरण करा, ते श्रवण करा. कानानं उठताना, बसताना, बोलताना फक्त आपल्यामध्ये धम्म चर्चा झाली पाहिजे. बघा माणसाला किती परम सुख निर्माण होतं. आपल्याकडे तसं नाहीये. बघा आल्या आल्या मी बघितलं, यायचं प्रवचन चालू होतं, मधातच आपण हसायलो, मधातच आपण एकमेकाला बोलायलो. म्हणजे आमचं चित्त किती कुकर्माकडे वळालेलं आहे. आम्ही धडानं जरी इथं बसलो असेल तर आमचं चित्त मात्र घरी आहे. चित्त शुद्धीचा सार हाच बुद्धाचा धम्म आहे, दुसरं तिसरं काही नाहीये. हे 3.5 हाताच्या कायेवर जे राज्य करतं ना, ते मन राज्य करतं, दुसरं कुणी राज्य करत नाही, है का नाही. तर आपल्याला मनावर राज्य करायचंय, शरीरावर राज्य नाही करायचं. तर चित्त शुद्धीचा सार म्हणजेच बुद्धाचा धम्म आहे प्रियजन हो. आणि संसारिक जीवनामध्ये जगत असताना आपण फक्त एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जगामध्ये फार दुःख आहे, आणि त्या दुःखातून आपल्याला विमुक्त होण्यासाठी फक्त बुद्धानं पंचशील, 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग या सगळ्या गोष्टीचं संसारिक जीवनामध्ये आपल्याला आचरण करायचं आहे. जाता जाता फक्त